नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। कांदा व लसूण संशोधन संचालनालय पुणे यांच्यामार्फत आजची वॅकन्सी जी आहे या ठिकाणी निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 30,000 रुपये ते 42,000 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाणार आहे। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता। या ठिकाणी तुमची कुठल्याही प्रकारची परीक्षा होणार नाही। अर्ज फी देखील तुम्हाला या ठिकाणी भरायची नाही। अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मार्च 2025 पर्यंत या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्हता तुमची काय लागणार आहे, वयमर्यादा काय लागणार आहे, अर्ज कशा प्रकारे सादर करायचे आहे, त्या व्यतिरिक्त इतर अर्हता या ठिकाणी काय आवश्यक असणार आहे, या संदर्भातील सविस्तर जी काही माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका अशा नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे डायरेक्टरेट ऑफ ओनियन आणि गार्लिक रिसर्च सेंटर यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलं आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी यंग प्रोफेशनल्स 1 आणि 2 अशा पदांसाठी वॅकन्सीज आहे। त्यामध्ये सगळ्यात पहिली जी वॅकन्सी जी आहे यंग प्रोफेशनल 1 या पदासाठी व्हेजिटेबल सायन्स आणि सॉईल सायन्ससाठी 2 वॅकन्सीज या ठिकाणी निघालेल्या आहेत। या पदासाठी शैक्षणिक अर्हता जे आहे तुमचं BSc ॲग्री झालेलं असेल किंवा BSc हॉर्टिकल्चर झालेलं असेल, संबंधित वर्क एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 30,000 रुपये वेतन तुम्हाला फिक्स या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे यंग प्रोफेशनल 1 या पदासाठी ॲग्रिकल्चर अँड ॲनाटॉमॉलॉजीसाठी 1 वॅकन्सी या ठिकाणी आहे। BSc ॲग्री किंवा BSc हॉर्टिकल्चर झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 30,000 रुपये फिक्स्ड वेतन तुम्हाला असेल। त्यानंतर एक प्रोफेशनल 1 या पदासाठी व्हेजिटेबल सायन्ससाठी 1 वॅकन्सी या ठिकाणी आहे। BSc ॲग्री किंवा BSc हॉर्टिकल्चर किंवा BTech ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी झालेलं असेल तर 30,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर एक प्रोफेशनल 1 यामध्ये नॅचरल रिसोर्स मॅनेजमेंटसाठी 1 वॅकन्सी या ठिकाणी आहे। डिप्लोमा इन ॲग्रिकल्चरमध्ये झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्हाला 30,000 रुपये वेतन जे आहे दिलं जाईल। त्यानंतर एक प्रोफेशनल 1 साठी ॲडमिनिस्ट्रेशन आणि फायनान्ससाठी 2 वॅकन्सी या ठिकाणी निघालेल्या आहेत। BCom तुमचं झालेलं असेल किंवा BBA झालेलं असेल किंवा BBS झालेलं असेल, 60% मार्कासहित तुम्ही उत्तीर्ण असाल, 1 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल संबंधित फील्डमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। कॉम्प्युटरचं किंवा ITचं नॉलेज तुम्हाला या ठिकाणी असणं आवश्यक या ठिकाणी आहे। 30,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर यंग प्रोफेशनल 2 साठी या ठिकाणी प्लांट पॅथॉलॉजीसाठी 1 वॅकन्सी या ठिकाणी आहे। तुमचं MSc झालेलं असेल किंवा PhD झालेलं असेल, स्पेशलायझेशन इन प्लांट पॅथॉलॉजी किंवा ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी किंवा बायोटेक्नॉलॉजीमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। संबंधित विषयामध्ये तुमच्याकडे अनुभव असणं आवश्यक आहे। 42,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे यंग प्रोफेशनल 2 साठी प्लांट पॅथॉलॉजीसाठी 1 वॅकन्सी ठिकाणी आहे। MSc प्लांट पॅथॉलॉजी किंवा प्लांट बायोटेक्नॉलॉजी किंवा ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजीमध्ये किंवा प्लांट प्रोटेक्शनमध्ये किंवा ॲग्रिकल्चर ॲनाटॉमॉलॉजीमध्ये किंवा बायोस्टॅटिस्टिक्समध्ये किंवा ॲग्रिकल्चर स्टॅटिस्टिक्समध्ये तुमचं शिक्षण झालेलं असेल तर 42,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे यंग प्रोफेशनल 2 या पदासाठी ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजीसाठी ही वॅकन्सी आहे। 1 वॅकन्सी या ठिकाणी निघालेली आहे। MSc इन ॲग्रिकल्चरमध्ये झालेलं असेल, स्पेशलायझेशन इन बायोटेक्नॉलॉजीमध्ये किंवा जेनेटिक्समध्ये किंवा बायोकेमिस्ट्रीमध्ये किंवा पॅथॉलॉजीमध्ये किंवा MSc इन बायोटेक्नॉलॉजी किंवा बायोकेमिस्ट्री किंवा जेनेटिक्स किंवा बॉटनी किंवा मायक्रोबायोलॉजीमध्ये तुमचं झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 42,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर यंग प्रोफेशनल 2 साठी प्लांट बायोकेमिस्ट्रीसाठी 1 वॅकन्सी या ठिकाणी आहे। शैक्षणिक अर्हता जे आहे MSc इन बायोकेमिस्ट्री किंवा बायोटेक्नॉलॉजी किंवा मायक्रोबायोलॉजीमध्ये तुमचं झालेलं असेल, वर्किंग एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल तर 42,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे यंग प्रोफेशनल 2 साठी प्लांट पॅथॉलॉजीसाठी 1 वॅकन्सी ठिकाणी आहे। MSc स्टॅटिक्स किंवा स्टॅटिस्टिक्स किंवा कॉम्प्युटर सायन्समध्ये झालेलं असेल, 1 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असेल तर 42,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर यंग प्रोफेशनल 2 साठी ॲग्रिकल्चर एक्सटेन्शनसाठी 1 वॅकन्सी ठिकाणी आहे। MSc झालेलं असेल तुमचं ॲग्रिकल्चर एक्सटेन्शनमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। वर्क एक्सपिरियन्स या ठिकाणी असणं आवश्यक आहे। 42,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। या ठिकाणी तुमची निवड जी आहे मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे। पद क्रमांक 1 ते 4 पर्यंतची मुलाखत जी आहे तुमची 10/3/2025ला सकाळी 10 वाजता या ठिकाणी घेतली जाणार आहे। त्यानंतर पद क्रमांक 1, 2 आणि 5 मध्ये यंग प्रोफेशनल 2 साठी या ठिकाणी 11/3ला मुलाखत तुमची सकाळी 10 वाजता घेतली जाईल।
त्यानंतर यंग प्रोफेशनल 2मध्येच पद क्रमांक 3, 4 आणि 6ची मुलाखत तुमची 12/3/2025ला सकाळी 10 वाजता घेतली जाईल. त्यानंतर यंग प्रोफेशनल 1मध्ये पद क्रमांक 5साठीची मुलाखत तुमची 17/3/2025ला सकाळी 10 वाजता असेल. वयमर्यादा जी आहे तुम्हाला मिनिमम वयमर्यादा 21 वर्ष आणि मॅक्झिमम वयमर्यादा 45 वर्षापर्यंतची या ठिकाणी अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत या ठिकाणी दिली जाणार आहे. अर्ज जे आहे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने या ठिकाणी करायचे आहे. ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्येच दिलेला आहे. जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण व्यवस्थितपणे एक वेळ वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. अर्ज करण्याचा ॲड्रेस जो आहे ICAR डायरेक्टरेट ऑफ ओनियन आणि गार्लिक रिसर्च पुणे या नावाने तुम्हाला अर्ज जे आहे त्या ठिकाणी करायचा आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. तर भेटूया अशाच नोकरी संदर्भातील पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.